श्री शिवाय नमस्तुभ्यम. रेकी लेवल 2 ज्यांची दीक्षा झालेली आहे त्याचा क्लास आपण आज ऑनलाईन घेत आहोत. अग्नेश, मृणाली, बाकी सगळे जॉईन झालेले आहात आणि रेकी मास्टर अनुपमा पण आहे, वसुधाताई पण रेकी मास्टर आहे. तर खूप छान असतं की जेव्हा आपण वारंवार क्लास जॉईन करतो तर आपल्याला वेगळी काहीतरी माहिती मिळते. म्हणजे जे मास्टर असतात तर त्यांची मास्टरहून पुढे ग्रँड मास्टरकडे वाटचाल व्हायला लागते जेव्हा सातत्याने तुम्ही क्लास अटेंड करता. म्हणून मी सगळ्यांना सांगत असते की कोणी पण जॉईन करू शकतात, पण त्याच्यामध्ये पण आपण म्हणतो की रेकी स्तर 2 झाल्यानंतर तुम्ही जॉईन करा. रेकी स्तर 1 झालेल्यांना जर त्या चिन्हांची दीक्षा मिळालेली नसेल तर त्यांनी जॉईन करून त्याचा काही फायदा नसतो. कोमल पण आत्ताच जॉईन झालेली आहे. रेकी स्तर 2 झालेले परवाचे साधक अग्नेश, मृणाली आणि कोमल. नक्कीच तुम्ही नोट्स काढून ठेवल्या असतील प्रिंटआउट, तर त्या नोट्सच्या प्रिंटआउट असेल तर त्या समोर घ्यायच्या आहेत, ज्याच्यावरनं तुम्हाला काही लक्षात नसेल आलेलं. पण मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्हाला रेकी स्तर 2 झाल्यानंतर ज्या चिन्हांची दीक्षा मिळते त्यातलं पहिलं महत्त्वाचं चिन्ह आहे ते आहे चोकुरे चिन्ह. त्याला CKR म्हणतो आपण, त्याचा शॉर्ट फॉर्म आपण म्हणू शकतो की CKR. तर चोकुरे चिन्हाचं महत्त्व काय आहे? तर चोकुरे हे चिन्ह याच्यासाठी वापरतात की त्याच्याने तुमच्या जो काही तुमचा मार्ग सुरू आहे किंवा आपण म्हणू शकतो अडथळे जर येत असतील कुठल्याही कामामध्ये तर ते अडथळे निघून जाण्यासाठी या चिन्हाचा उपयोग होतो. चोकुरे चिन्ह कसं आहे ते एकदा बघायचंय. तर चोकुरे चिन्हासाठी तुम्ही दोन्ही हात असे एकमेकांवर समोर ठेवायचे आहेत. व्हिडिओ जर ऑन केला मृणाली, कोमल आणि अग्नेश तर मला तुम्हाला व्यवस्थित जास्त सांगता येईल. असे हात ठेवायचे, त्यातला डावा हात तुमचा खाली ठेवायचा आहे. म्हणजे हे चोकुरे चिन्हानी ह्या 2 याच्यानी हे तयार झालेलं असतं चिन्ह. त्यातलं उजव्या चिन्हाचा आपण आधी विचार करूया. आता कल्पना करा की दिस इज लाईक अ ब्रिज, म्हणजे ब्रिज आहे हा, आणि ह्या ब्रिज हा रेकीचा ब्रिज आहे, रेकीच्या चिन्हांचा ब्रिज आहे. तर ह्या ब्रिजच्या मध्ये आपण बाकीची रेकीची चिन्ह टाकतो. आता डावा हात काय करायचा आहे तुमचा खाली ठेवा आणि उजवा हात बघायचा आहे. उजवा हात त्याची दिशा कुठल्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला. नाही, तू कोमल डावा हात वर घेतलायस, उजवा हात वर ठेवायचा आहे आणि मग तुम्ही बघू शकता की हे बोट कुठल्या बाजूने आहे? डाव्या बाजूने आहेत. तर हे चिन्ह काढायचं कसं ते मी आधी तुम्हाला सांगते आणि मग त्याचा उपयोग कसा करायचा ते पण सांगते. ऑल फिंगर्स टुगेदर. ऑल फिंगर्स म्हणजे आपल्या 5 बोटांमध्ये आहे पंचतत्व. जसं की आपण म्हणू शकतो अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि हे जल. करंगळी आहे ही जलतत्वाशी संबंधित. तर हे पंचतत्व हे असं सगळे मिळून 5 बोटं घ्यायची. डावीकडून उजवीकडे चिन्ह काढताना काय करायचं? डावीकडून उजवीकडे, त्याला परपेंडिक्युलर म्हणजे काटकोन काढायचं खाली. म्हणजे आपण असं खाली घेऊन येतो आणि मग इथून आपल्याला उलटा प्रवास करायचा आहे. उलटा म्हणजे काय करायचं? लूप्स काढायचे. 1, 2 आणि तिसरं लूप काढून ते मध्ये जॉईन करायचंय लाईनला. आतल्या बाजूने तुमचे 2 अर्धचंद्राकृती आलेले आहेत आणि बाहेरच्या बाजूने 3 चंद्राकृती आलेल्या आहेत. जर तुम्ही चिन्ह व्यवस्थित बघितलं समोर नोट्स ठेवून तर तुम्हाला लक्षात येईल. त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला चिन्ह काढून पण दाखवणार आहे समोर. हे आहे तुमचं पहिलं चोकुरेमधलं चिन्ह. एकदा काढायचं प्रत्येक चिन्ह आणि 3दा म्हणायचं चोकुरे, चोकुरे, चोकुरे. आता माझ्या रेकीच्या मास्टर वासंतीताई अभ्यंकर, त्यांच्याकडनं मला ही चिन्ह मिळालेली आहेत. त्यांचे रेकी मास्टर ज्या होत्या त्या अमेरिकन बाई होत्या, त्यांच्याकडे त्या शिकल्या. त्यांचं नाव गेल ॲक्झिलेरॉड. त्यांनी ज्या नोट्स दिल्या त्याच आपण पुढे पास ऑन करतो आहोत. मला असं वाटतं की तो एक आशीर्वाद आहे वासंतीताईंकडून आपल्याला आलेला आणि तो मी पुढे तुम्हाला देते आहे. याच्यामध्ये अजून काही पुढची चिन्ह तयार झालेली आहेत ते पण मी तुम्हाला पाठवली आहे. त्याची पण ऑनलाईनला मी तुम्हाला PDF पाठवलेली आहे. तर चोकुरे हे चिन्ह असं आहे की तुम्ही म्हणू शकता की त्याच्यामध्ये 7 चक्र आहेत. चोकुरे चिन्ह समजा समोर घेऊन तुम्ही बघितलं, मी तुम्हाला आत्ता काढून दाखवते चोकुरे चिन्ह आणि त्याचा आपल्या चक्रांशी कसा संबंध आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चोकुरे चिन्ह मी तुम्हाला आधी काढून दाखवते. ह्या प्रकारे चोकुरे चिन्ह मी काढलेलं आहे. दिसतंय का सगळ्यांना?
हे चोकुरे चिन्ह आपण काढलेलं आहे आणि ह्या चिन्हामध्ये तुम्ही बघू शकता की 7 पॉइंट्स आहेत. म्हणजे आता मी एक एक पॉइंट तुम्हाला गोल करून दाखवतेय. या पॉइंटचं कनेक्शन आहे आपल्या शरीरामधल्या चक्रांशी. बघा मी इथे डार्क डॉट केलेले आहेत, दिसत आहेत तुम्हाला डार्क डॉट? दिसले का डार्क डॉट? याच्यामध्ये आहे सगळ्यात खालचा डॉट, तो आहे रूट चक्र, मूलाधार चक्र, ज्याचा आपल्या शरीराशी संबंध आहे. पुढचा डॉट आहे तो आहे स्वादिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र. तिसरा डॉट आहे ते आहे मणिपूर चक्र, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अग्नितत्वाशी संबंधित, पोटाच्या ठिकाणी नाभीच्या 4 बोटावरती सोलार प्लेक्सस चक्र. हे मधलं चक्र आहे दॅट इज हार्ट चक्र, म्हणजे वायुतत्वाशी संबंधित, त्याला हार्ट चक्र म्हणतात किंवा त्याला आपण अनाहत चक्र मराठीत म्हणतो. पुढचं चक्र आहे ते चक्र आहे तुमचं विशुद्ध चक्र, जे मानेच्या मध्यस्थानी आहे, त्याला थ्रोट चक्र आपण म्हणतो. पुढचं चक्र आहे ते आज्ञा चक्र, ज्याला थर्ड आय चक्र म्हणतात. आणि हे अजून एक पुढचं चक्र आहे ते सहस्त्रहार चक्र. बघा इथून सगळ्या सहस्त्र शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि मग आपलं बॅलन्स होतं. लक्षात आलं का तुम्हाला? इथे हा बॅलन्स होतो आपल्या चक्रांचा. अतिशय महत्त्वाचं असलेलं चोकुरेचं चिन्ह. चोकुरे चिन्हाचा काय फायदा आहे? तर चोकुरे आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्या चिन्हामध्ये कनेक्शन फ्रॉम अर्थ टू हेवन. अर्थ टू हेवन. बघा आपण असं जातोय, चिन्ह काढतोय आपण. एकदा काढायचं, तीनदा म्हणायचं चोकुरे चोकुरे चोकुरे. पृथ्वीवरनं स्वर्गाशी आपली कनेक्टिव्हिटी होते या चिन्हाद्वारे, असं वासंतीताई सांगायच्या आणि मी पण त्यात बिलीव्ह करते. शिवशक्तीचे जेव्हा तुम्हाला आशीर्वाद मिळतात, आपण कोणी स्वर्ग पाहिलाय का किंवा नर्क आपल्याला माहिती आहे का? तर नाही. पण स्वर्गाप्रमाणे गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात जेव्हा तुम्हाला रेकीची दीक्षा मिळते. रेकी ही अशी शक्ती आहे की जी शिवशक्तीशी संबंधित आहे. जेव्हा आपण सातत्याने ह्या शक्तीचा ध्यास घेतो तर त्याद्वारे आपल्याला शिवशक्तीचे आशीर्वाद मिळतातच. तर चोकुरे म्हणजे काय आहे? कनेक्शन फ्रॉम अर्थ टू हेवन. म्हणजे थोडक्यात स्वर्गाची दारं ओपन व्हायला लागतात, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात. जसं की मी म्हटलं, आपल्याला स्वर्ग पण माहिती नाहीये, नर्क पण माहिती नाहीये. नर्क म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं आपल्याला विविध घटना काहीतरी ऐकायला मिळतात तर आपल्याला खूप वाईट वाटतं. तर तेव्हा आपण म्हणतो की अरे किती भयानक आहे, हे कलियुग आहे. आपल्याला नुसतं वाचून पण आपल्याला कसं तरी होतं. पण आपल्यामध्ये जे ईश्वरी तत्व असतं, त्या ईश्वरी तत्वाची आपण जागृती होते आणि त्या ईश्वरी तत्वाच्या जागृतीद्वारे आपल्याला आपलं मन हेलावून जातं आणि त्यालाच म्हणायचं की रेकी शक्ती आपल्यावर खूप छान काम करते. एखाद्या गरीबाबद्दल तुम्हाला त्याचं असं वाटतं की मदत करावी किंवा आपल्यामुळे बाबा कोणाचंही चांगलं हो. आपण कोणाला वाईट शब्द जरी एखादा बोललो तर आपल्याला खूप वाईट वाटतं, किंवा आपल्याला जर कोणी वाईट शब्द बोलताना वापरला तर आपल्याला ते खूप जिव्हारी लागतं. हा कोणाचा अनुभव आहे की म्हणजे चांगल्या गोष्टी आपण लगेच विसरून जातो, पण एखादा शब्द जर वाईट बोलला कोणी तर तो आपल्या जास्त लक्षात राहतो. असं का होत असेल याचा कोणी विचार केलाय का? किंवा वाईट शब्द म्हणा किंवा एखादी वाईट घटना, चांगल्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात, वाईट पण घडत असतात, पण जेव्हा वाईट घटना घडते तिचे पडसाद खूप दिवस असतात. याच्याबद्दल कोणी काही सांगू शकाल का? अनिता तू सांगशील का? हो, होतं असं. कधी कधी कोणी असं बोललं ना की ते जास्त लागून राहतं. म्हणजे इतर वेळेला आपण इतकं सगळं चांगलं केलेलं निघून जातं, म्हणजे ते लक्षात पण नाही राहत. पण एक अगदी कोणीतरी हर्ट केलं ना की अगदी, मग त्यावेळेला भरपूर मी पण प्रयत्न करते की विसरून जाण्याचं वगैरे, पण त्या होतात गोष्टी. म्हणजे किती अवॉइड करायचं म्हटलं की नाही आपण असं नाही वागलं पाहिजे वगैरे, तरी पण त्या राहूनच जातात. आणि आपण जेव्हा सगळ्यात वाईट गोष्ट असते की झोपतो आणि उठतो त्यावेळेला ते येतात ना, ते सगळ्यात वाईट होतं, लक्षात येतात म्हणजे त्यावेळेला.
असं का होत असेल? आपण झोपतो तेव्हा कोणी विचार केलाय का की आपल्याला एकदम झोप का लागते इतकी शांत? माइंडमध्ये तेच आठवतो आणि आपलं सबकॉन्शियस माइंड तेच कॅच करत असतं, असं झालेलं आहे आणि मी असं कोणी का बोललं असेल आणि त्याच्या अगदी मुळापर्यंत काहीतरी चुकलं. मग असं पण म्हणतं की माझंही काहीतरी चुकलं असणार आहे की जे मला रिटर्न मिळालंय, असं पण एक म्हणजे स्वतःच असं हे करून घ्यायचं की हा मी पण काहीतरी बोलले असेल किंवा काहीतरी असेल कार्मिक म्हणून मला ते त्रास झाला, हे आता थोडंसं कळायला लागलं असं. एक्झॅक्टली. म्हणजे आपण जेव्हा रेकीच्या याच्यात येतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपल्याकडनं काहीतरी झालं असेल म्हणून ती व्यक्ती आपल्याशी वाईट वागली असेल. आणि जेव्हा सातत्याने आपण रेकीचे 5 तत्व लक्षात घेतो की माझा कोणावर राग नाही, मी कशाची चिंता करत नाही, आयुष्यात मला आत्तापर्यंत जे जे मिळालंय त्याची मी खूप आभारी आहे, व्यक्तीची आभारी आहे, किंवा माझ्या स्वतःवर माझं प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतरांवर प्रेम आहे. रेकी आपल्याला काय करते? स्वतःवर प्रेम करायला शिकवते. आणि जेव्हा आपल्याला कोणी एखादं वाईट बोलतो आपल्याला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे काय होतं, साहजिकच आपल्या पेशी असतात त्या दुखावल्या जातात आणि त्या सेल्स म्हणजे आपण म्हणतो की खूप सेन्सिटिव्ह आहे. आपण स्वतः आपल्या शरीरामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव कंपनांनी तयार झालेलं हे शरीर, जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जातो आपोआपच तिथे व्हायब्रेशन्स खूप छान असतात आणि आपल्याला ते छान करावंसं वाटतं. जसं अग्नेश आत्ताच जाऊन आलाय पंढरपूरला, तो जाऊन आला आणि त्याला माहिती आहे की तिथे काय व्हायब्रेशन्स आहेत. त्यांनी जरी तिथे त्या गावात पोहोचला तरी ते व्हायब्रेशन्स त्याला मिळाले आणि त्याला खूप छान वाटलं. तिथली म्हणजे नाशिकहून थ्रूआउट तो तिकडे गेला, तिथे सेवा करून आला. पण त्याला ते वारकरी जे कोणी भेटले असतील, प्रत्यक्ष मंदिरात जाऊन त्याचं दर्शन नाही झालं, पण त्याला असं वाटलं की अरे त्या पवित्र भूमीत माझे पाय तर लागले. त्याला म्हणायचं व्हायब्रेशन्स किंवा ब्लेसिंग्स, आशीर्वाद, हो की नाही? तर ते आशीर्वाद आपल्याला मिळाले. तर हे आशीर्वाद आपल्याला काही ठिकाणी गेल्या गेल्या लगेच जाणवतात किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर आपल्याला ते जाणवतात. तर हे व्हायब्रेशन्स जेव्हा सातत्याने घडतात तेव्हा समजायचे की मला ह्या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळायला लागलेले आहेत. तुम्ही रेकीची दीक्षा घेतलेली असो किंवा नसो, रेकीची दीक्षा घेतल्यानंतर तर आध्यात्मिक प्रगती खूप होते. म्हणजे तुम्ही काही दिवस नुसता विचार करत असतात की माझ्या कुलदेवाला जाऊन येईल, कुलदेवीला जाऊन येईल किंवा स्वामी समर्थांच्या इथे जाऊन येईल. जेव्हा तुम्ही रेकीची दीक्षा घेता तर तो आपला आध्यात्मिक मार्ग मोकळा व्हायला लागतो आणि आपली कनेक्टिव्हिटी जास्त वाढते आणि एक्झॅक्टली आपल्याला लक्षात येतं की काय केल्यामुळे आपण त्या ईश्वरी तत्वाशी एकरूप होतोय. आपल्या आतला चांगुलपणा वाढतो, आपल्यामध्ये असलेलं ईश्वरी तत्व वाढायला लागतं. रेकी आपल्याला शिकवते की समोरच्यामध्येच देवत्व शोधण्याचा प्रयत्न करा. जेव्हाही कोणाबद्दल आपल्याला वाईट विचार येतो तेव्हा म्हणायचं की त्यांचं चांगल्या चांगल्या गोष्टी काय आपण त्या आठवूया. तर रेकीचं चिन्ह आपण पहिलं बघितलं की चोकुरे, जे नकारात्मक ऊर्जा घालवून टाकण्यासाठी आपल्याला मदत करतं. रेकी जेव्हा तुम्ही सुरू करता, रेकीचं ध्यान करता, त्याच्या अगोदर आपण ओम काढतो, शिवशक्ती म्हणून पाण्यावर काढतो किंवा डावा हात समोर करून तुम्ही डाव्या हातावर इथे तुम्ही चोकुरे काढायचे. ओम काढता तुम्ही अगोदर शिवशक्ती म्हणून, मग तुम्ही चोकुरे काढायचं. दरवेळेस असं नाही आहे की तुम्ही समजा गाडीने प्रवास करताय तर त्यावेळेस तुम्हाला वाटतंय की नाही मला रेकीचं ध्यान करायचं. मस्त छान बसायचं, सगळ्या मास्टरचे आभार मानायचे, सगळ्या दैवी शक्तींना आवाहन करायचं. मग आपण जसं एंजल्स म्हणतोय आता, नितिका पण काय एक एंजलच आहे. त्या एंजलला आपण बोलवून ती प्रॉस्पेरिटीची देवता आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही धर्माला फॉलो करत नाही. जसं आपण अमृतसरला गेलो म्हणजे पंजाबमध्ये गेलो की आपण गुरुद्वारातही जातो, तिथे नमस्कार करतो, तिथे आपल्याला व्हायब्रेशन्स मिळतात. त्या प्रकारची ही एक देवता आहे. म्हणजे त्याच्यात कोणी असा अजिबात गैरसमज करू नका की अरे आपण ह्या देवीला मानायला लागलोय का काय. अजिबात नाही. मी परत एकदा सांगते की ही धन देणारी देवता आहे, जी बाहेरच्या देशामध्ये जास्त प्रचलित आहे. आपण फक्त तिला थोडं काही दिवस फॉलो करतोय की आपल्याला पण असं वाटतं की बाहेरच्या देशांनी पण भरपूर प्रगती केलेली आहे. तर कुठून तरी मला जस्ट क्युरियासिटी म्हणून हा व्हिडिओ आला होता आणि तो मी त्याच्याद्वारे तुम्हाला सगळ्यांना सांगते. आणि मला असं वाटतं की हे एक प्रकारच्या देवदूत आहेत, एंजल आहेत, त्यांचे आशीर्वाद मला मिळतात तर सगळ्यांना का नाही मिळो. आणि जसं आपण केकही खातो, केक आपल्या संस्कृतीत नाही आहे तरी आपण केक कापतो, केक खातो. मला असं वाटतं आपण इंग्लिश वर्ष पण मानतो. 31 डिसेंबर जोरात आपण करतो सगळे सेलिब्रेट. तेव्हा नवीन वर्ष सुरू होतं म्हणजे आपल्या इंग्लिश याच्याप्रमाणे. आपलं मराठी वर्ष तर आपण चैत्र महिन्यातच सुरू होतं.
म्हणजे आपण काय करतो, दोन्ही फॉलो करतो. हे कितपत मान्य करतात सगळे की दोन्ही फॉलो करतो आपण. इंग्लिश वर्ष पण फॉलो करतो, गुढीपाडव्याला पण आपण गुढी उभारतो. मग याच्यामध्ये असं आहे का की आपण 31 डिसेंबर सेलिब्रेटच नाही करायला पाहिजे? सगळं जग त्याच्याबरोबर चाललंय ना, म्हणून आपण ते पण फॉलो करतो. म्हणून याच्यामध्ये कोणी कधीही गैरसमज करू नका की जर आपल्या ग्रुपमध्ये देवाचं आपण जास्त करतो, शिवशक्तीचं करतो, तर मला असं वाटतं की शिवशक्ती म्हणजे ती पूर्ण ब्रह्मांड जेव्हा निर्मिती झाली तेव्हाच शिवशक्ती आली. आणि मग शिवशक्ती आली तर शिव आणि त्यांची शक्ती आहे देवी पार्वती, आणि त्या पार्वती देवीचेच विविध रूप आहेत. आणि त्याच्यामध्येच आपण म्हणू शकतो की एंजल्स आहेत, देवदूत आहेत, अशा काही एंजल आहेत. त्याच्यातली एक महानिथिका आहे. त्यांचं आपण काही दिवस त्यांचं स्मरण करून त्यांना बोलवतोय. आणि आर्थिक आपल्याला लक्षात येते की आपले आर्थिक जर प्रॉब्लेम असतील तर ते सुटायला लागलेले आहे. याच्यात असं नाही आहे की आपण अजिबातच दत्तगुरूंना मानत नाही आणि फक्त त्या देवांचंच करतोय, असं अजिबात नाही आहे. मी कोणालाही मिसगाईड करत नाही आहे. आणि मी अगदी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की बाबा सगळ्यांना ज्या काही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आहे त्यांचे आशीर्वाद जसे मला मिळतात तसे तुमच्यापर्यंत पण पोहोचू दे. आपण अजिबात आपल्या धर्माच्या कोणीही विरुद्ध जात नाही आहे, दुसरा धर्म आपण फॉलो करत नाही आहे. आपल्याला माहिती आहे की दैवी शक्ती आहेत, त्या आजूबाजूला आहे, पूर्ण ब्रह्मांडात आहे. त्यांना फक्त आपण स्मरण करून त्यांचं ध्यान करतोय. किंवा आपल्या ध्यानामध्ये पण आधी आपण काय केलंय की आपल्या गुरूंचं ध्यान मी करायला सांगते. मग आपल्या याच्यामध्ये रेकी फॅमिलीमध्ये कोणी यांचं वेगळ्या वेगळ्या धर्माचे कोणी करणारे असतात. कोणी आपण म्हणू शकतो जैन आहेत, मारवाडी आहेत, कोणी कृष्णाचं करणारे आहेत. तुम्ही त्यांचं स्मरण करा, त्यांचा जप करा. स्वामी समर्थांचा जप आपण आधी करतोय आणि मगच आपण नितिकांचं ध्यान करतो. तर म्हणून कोणी अजिबात गैरसमज करून घेऊ नका की आपण एकदम नितिकांचं कसं काय करतोय. एंजल्सचं विविध शास्त्रांचं मी म्हणते की ज्ञान आपल्याला व्हायला लागतं. त्या विविध शास्त्रांच्या ज्ञानाद्वारे मॅनिफेस्टेशन सगळ्यात मोठी टेक्निक. तुम्ही जर आज मॅनिफेस्टेशन इच्छापूर्ती करण्याचे व्हिडिओ बघितले तर प्रचंड व्हिडिओ आहे. तर मला असं वाटतंय की त्या शिवशक्तीनेच मला ह्या मार्गावर आणलं आणि त्याद्वारे आपण एक प्रकारचं 777 पोर्टल मॅनिफेस्टेशन करत आहोत. इथे कोणाचं काही कन्फ्युजन नाही आहे. सो वी आर ऑन द राईट ट्रॅक, एवढं सगळ्यांनी लक्षात घ्या. पहिलं चिन्ह मी तुम्हाला सांगितलं चोकुरे, ज्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा लांब होण्यासाठी मदत होते. आपल्या मार्गात जर काही अडथळे येत असतील रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तर ते दूर होण्यासाठी मदत होते ह्या फक्त चिन्हामुळे. चोकुरे चिन्ह तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही दिवसाची सुरुवात करायची तेव्हा चोकुरे काढायचे, किंवा चोकुरे तुम्ही सगळ्या भिंतींवर काढून ठेवायचे. दोन्ही चोकुरे तुमच्या घरातल्या भिंतींवर पेन्सिलने तुम्ही काढून ठेवा. आता ही जी चिन्ह आपल्याला मिळाली आहेत ती चिन्ह आपल्याला मिळालेली आहेत. एकच सेकंद, मी माझ्या विंडोचं दार लावते, इकडचा आवाज येतो. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर चोकुरे चिन्ह पेन्सिलने तुम्ही घराच्या सगळ्या भिंतींवर काढून ठेवायचं आहे. बाहेरनं 3 लूप, आतनं 2 लूप असे आले पाहिजे. तर हे तुम्ही जेव्हा भिंतींवर काढून ठेवता घरामध्ये तेव्हा नकारात्मक ऊर्जांपासून तुम्ही लांब राहता. असं हे चिन्ह आहे, प्रभावी चिन्ह चोकुरे. ते चिन्ह सगळ्यांनी जेव्हा रेकी 2ची दीक्षा मिळते तेव्हाच काढायचे. म्हणजे आता हा जो मी व्हिडिओ तयार करते तर ज्यांची दीक्षा 1 झालेली असते त्यांनी अजिबात हे चिन्ह काढायला जाऊ नका, त्याचा उपयोग होत नाही. जेव्हा रेकी स्तर 2ची दीक्षा मिळते त्यांनीच हे चिन्ह आपल्या घरामध्ये भिंतींवर काढायचं आहे. तर ह्या चिन्हाचा अजून काय उपयोग होतो की जसं आपण प्रवास करत असतो, प्रवासामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्स असतात तिथे आपण खायला जातो. कधी कधी आपल्याला भाजी खाल्ल्यावर आपल्याला असं वाटतं की नाही ही जरा हे वाटतंय, स्मेल येतो किंवा काहीतरी होतं. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं तर तुम्ही कुठेही प्रवासाला जा, त्यावेळेस तुम्ही काही खाण्याअगोदर, प्रवास करण्याअगोदर तुम्ही चोकुरे चिन्ह काढायचे. जसं अनसर्टन असतं, जसं ड्रायव्हर, आपण गाडीत बसतो,
एरोप्लेनमध्ये बसतो किंवा ट्रेनमध्ये बसतो, फ्लाईटमध्ये बसतो. कुठलाच मार्ग सुरक्षित नाही. सगळीकडे जशा चांगल्या शक्ती तशा वाईट शक्ती पण आहेत. पण आपण रेकीमध्ये आहे, आपण बिलीव्ह करतो या सिस्टीमवर, शिवशक्तीवर आपण बिलीव्ह करतो. बसल्या बसल्या सगळ्यात अगोदर रेकी स्तर 2 झालेल्यांनी काय करायचं, जो ड्रायव्हर सीटवर आहे, आपण जरी ड्रायव्हिंग करत असलो, पूर्ण आपल्या गाडीच्या बाजूला चोकुरे काढायचे. आधी अँटी क्लॉकवाईज काढा, मग क्लॉकवाईज काढा चोकुरे, आणि काढायचं चोकुरे 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 म्हणायचं. याचा अनुभव मी तुम्हाला सांगू शकते की जेव्हा चोकुरे तुम्ही काढता आपण सुरक्षित राहतो, आपलं वाहन पण सुरक्षित राहतं. आणि त्याचबरोबर आपल्या रेकीमध्ये सुरक्षा कवच आहे ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक. ओम, त्रिशूल, स्वस्तिक जेव्हा आपण आपल्यासोबत ठेवतो तर तुम्ही सुरक्षित राहतातच. पण तुमचं म्हणजे असं नाही आहे की नुसतंच तुम्ही सुरक्षा कवच ठेवलं, पण तुमचा पूर्ण विश्वास पण पाहिजे शिवशक्तीवर, रेकीवर. तर मला असं वाटतं की व्हायब्रेशन्सला मी बोलत होते, व्हायब्रेशन्सला खूप महत्त्व आहे. तुम्ही ज्या प्रकारे बोलता त्याप्रमाणे गोष्टी घडतातच. तुम्ही जेव्हा चांगला विचार करत असतात, तुम्ही छान कारमध्ये बसलाय किंवा फ्लाईटमध्ये बसलाय, नाही माझा प्रवास खूप छान होणार आहे, मी माझ्या जागेवर व्यवस्थित पोहोचलेली आहे, किंवा आपल्या रेकीमध्ये आपण चिबॉल करून ठेवतो, आपण त्याला रेकी देतो आणि मग तुम्ही सगळं इमॅजिन करता, व्हिज्युअलाइज करता की माझ्या डेस्टिनेशनला मी पोहोचलेली आहे, सगळं छान झालंय आणि छान ह्या शिवशक्तीचे मला आशीर्वाद मिळत आहेत. चोकुरे जेव्हा काढता तेव्हा तुम्ही जर समजा कुठे गर्दीत अडकलेला असाल तर तुमची ती समोरची गर्दी निघून जाण्यासाठी मदत होते. एखाद्या डेस्टिनेशनला तुम्ही इतके पटकन पोहोचता की तुम्हाला वाटतं की अरे, तेव्हा लक्षात येत नाही, पण आपण जेव्हा विचार केला तर अरे तुम्ही चोकुरे काढलेलं असतं. तर हे चोकुरे खूप छान आहे. चोकुरेद्वारे तुमच्या मार्गातले अडथळे दूर होतातच, हे मी गॅरंटेड सांगते तुम्हाला. रेकी आपण पेशंट करत असतो त्यावेळेस आपण चोकुरे आधी काढतो, आपल्या स्वतःवर पण काढतो आणि आपण समोरच्या पेशंटवर पण चोकुरे काढतो. तर चोकुरेमुळे समजायचे की नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होते. आता चोकुरे अजून त्याचा कुठे उपयोग करू शकता की जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रवास सुरू करण्या अगोदर तुम्ही काढायचं चोकुरे. गाडीच्या भोवती, ड्रायव्हरच्या बाजूला, तुमच्या घराच्या बाजूला तुम्ही चोकुरे काढून ठेवू शकता जेव्हा तुम्ही गावाला जाता, किंवा रोजचं तुमचं जेवण असतं त्याच्यावर तुम्ही चोकुरे काढा. जसं आपण रोज पाणी, ध्यानामध्ये आपण पाणी घेतो त्याच्यावर चोकुरे काढतो, तेव्हा नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होते. आणि चोकुरेमुळे तुम्ही कनेक्ट होता तुमच्या शरीरातल्या चक्रांशी, म्हणजे तुमच्या मार्गामधले अडथळे निघून जाण्यासाठी मदत होते. इंग्लिशमध्ये ब्लॉकेजेस निघून जाण्यासाठी मदत होते. याला म्हणायचं चोकुरे. चोकुरेचा दुसरा सिम्बॉल आहे तो आहे, तुम्ही म्हणू शकता, डाव्या हाताचा सिम्बॉल. नेहमी उजव्या हाताचा सिम्बॉल आधी काढायचा, मग डाव्या हाताचा. पूर्ण रेकी घेऊन झाल्यानंतर हा सिम्बॉल काढतात. पण जेव्हा तुम्ही प्रवास करत असता तेव्हा तुम्ही दोन्ही चिन्ह काढता. दुसरं चोकुरे चिन्ह कधी काढायचं, रेकीचं ध्यान झाल्यानंतर. क्लॉकवाईज चोकुरे आपण काढतो. म्हणजे काय करायचं, परत 5 बोटं एकत्र डाव्या हाताने काढलं तरी चालतं हे चिन्ह, जे दुसरं चिन्ह आहे ते. नाहीतर तुम्ही डाव्या हाताने पण काढू शकता. त्याचं तोंड असं आहे. त्यावेळेस तुम्ही काय करायचं, उजवीकडून डावीकडे आणि मग खाली यायचंय आणि मग क्लॉकवाईज तुम्ही चोकुरे काढायचे. चोकुरे चोकुरे चोकुरे. आता हे लक्षात आलंय का दोन्ही चिन्ह तुम्हाला? जेव्हा दुसरा चोकुरे काढता, दॅट इज फ्रॉम हेवन टू अर्थ तुम्ही कनेक्ट झालाय. म्हणजे तिथे थोडक्यात तुम्ही काय केले, क्लोज केली रेकी. नाहीतर आपल्याकडे काय होतं, बरेच जण चोकुरे काढतात, रेकी घेतात, बाकीचे चिन्ह काढतात आणि झोपून जातात. मग ते म्हणतात मॅम आम्हाला रात्रभर खूप गरम वाटत होतं, असं तसं. म्हणजे तर मी म्हटलं तुम्ही कधी पण तुम्हाला वाटते की आता मला झोप लागणार आहे छान, की चोकुरे दुसरा काढा आणि मग झोपा. नाहीतर काय होतं, तुमच्या हातातनं रेकीचा फ्लो सुरूच राहतो. त्याच्यामध्ये दुष्परिणाम काहीही होत नाही. पण तुम्हाला असं रात्री ती रेकी पूर्ण सुरूच राहते तुमच्या हातातनं. तुम्ही तुमच्यासाठी ठीक आहे, पण रात्री झोपताना समजा तुम्ही कोणाला दिलंय रेकी, ती बंद करायची विसरले तर काय होऊ शकतं, एखाद्या वेळेस तुम्हाला कधी कधी विकनेस थोडासा वाटू शकतो. म्हणून ही हॅबिटच ठेवायची की रेकी देऊन झाल्यानंतर रेकी बंद पण करायची. याच्याने काय होते, रेकी बंद होते. हेवन टू अर्थ आपण परत येतो, म्हणजे स्वर्गातनं पृथ्वीवर परत येतो. तर असं हे कनेक्शन आहे चोकुरे चिन्हांचं.
आणि ज्याचा आपल्या शरीरातल्या चक्रांशी जवळचा संबंध आहे. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का चोकुरे चिन्हामध्ये? दुसरं चिन्ह पण मी तुम्हाला पहिलं राईट ऐकलंय. पहिलं राईट हँडचं जे डावीकडे बोट येते. ओके. अँटी क्लॉकवाईज आपल्याला ना क्लॉकवाईजची खूप सवय झालेली, त्यामुळे आपण अँटी क्लॉकवाईज आपण सहसा एक्सेप्ट होत नाही, पण नेहमी समजायचंय की आपल्याला अँटी क्लॉकवाईज आधी काढायचंय. अँटी क्लॉकवाईज आधी उलटं जायचं आधी. मी तुम्हाला हे दाखवलं, हे पहा, हे आहे जसं आपण हे काढलं अगोदर, म्हणजे नेहमी उजव्या हाताचं आधी काढायचं. रेकी घेऊन झाल्यानंतर, मेडिटेशन झाल्यानंतर हे काढायचं. याच्या बाहेरच्या बाजूने 3 लूप आहे, आतल्या बाजूने 2 लूप आहे. बघा आतल्या बाजूने 2 लूप्स आहेत. इथे काही कोणाचं कन्फ्युजन आहे का? काही डाऊट असतील तर विचारा. आपल्यामधली एक रेकी साधक आहे, तिचा थोडासा एक अनुभव सांगते. तिला बऱ्याच दिवसापासून ती गाडी चालवत नव्हती आणि मग ती जेव्हा रेकी शिकली, रेकी स्तर 2ची दीक्षा झाली, ती म्हणे ताई मी बऱ्याच दिवसापासून 2 व्हीलर चालवत नाही आहे, पण तिचं प्रोफेशन असं आहे की तिला 2 व्हीलर चालवणं पण गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ती म्हटली मी सगळीकडे आता रिक्षानेच जाते. मी तिला म्हटलं तू बिंदास चालवायला तर घे चिन्ह काढून. तर तिने चोकुरे चिन्ह काढायला, म्हणजे तिने गाडी काढली आणि चोकुरे चिन्ह म्हणायला लागली. तिच्यात एवढा कॉन्फिडन्स आला की आता ती व्यवस्थित सगळीकडे 2 व्हीलरवर छान फिरते आणि ती म्हणते की मला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. आता जवळपास तिला शिकून पण 2 वर्ष होऊन गेले आणि शी इज व्हेरी गुड रेकी मास्टर. ती स्वतः तर शिकलीच आहे आणि तिच्या ज्या काही स्किल आहेत त्या स्किल तिच्या, आपण म्हणतो की खूप छान तिच्या स्किल डेव्हलप झाल्यात. अजून ऑलरेडी आहेच आहे ती स्किलफुल, पण तिला अजून ती म्हणे मला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. म्हणजे रेकी कुठे कुठे काम करते तर तिचा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि खूप छान तिच्याकडनं काम व्हायला लागलं. आणि ती म्हणते की मी चोकुरे मला कोणी काही म्हणतंय भजन म्हणतच जाते म्हणे, आणि कुठे मी सिग्नलला थांबलं तरी मी चोकुरे म्हणत असते. तर मला ताई असं वाटतं की माझ्यासमोरचं पटापट सिग्नल मला मिळत आहेत आणि मी जाते. तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही किती विश्वास ठेवताय. तिचा एवढा प्रचंड विश्वास आहे. ती दत्तगुरूंची पण खूप उपासक आहे. हॅलो, हां पूर्वा, आत्ता मी जरा क्लासमध्ये आहे ग. एक प्लीज, हां मी प्लीज करते तुला. हां ओके ओके बाय. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. तर अशी आहे ही वैश्विक शक्ती आणि ती तुम्हाला भरभरून देते. आणि असे आहेत हे चोकुरेचे सिम्बॉल. मला असं वाटतं मी आत्ता तुम्हाला माहिती व्यवस्थित दिलेली आहे चोकुरे सिम्बॉलची. हा झाला असेल तर आपण पुढच्या सिम्बॉलकडे जाऊया. याच्याविषयी कोणाला विचारायचं आहे का? मृणाली, कोमल, अग्नेश जे नवीन साधक आहेत ते, मीनाताई पण जॉईन झालेल्या आहेत गुजरातमधनं. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. किंवा मास्टर्स तुमची पण ट्रेनिंग आहे ही एक प्रकारे. अनुपमा, रेकी मास्टर, वसुधाताई तुम्ही पण विचारू शकता तुम्हाला काही असेल यात कन्फ्युजन. तर नसेल तर आपण पुढच्या चिन्हाकडे जाऊया. नाही तुम्ही इतकं म्हणजे काही शंकाच राहत नाही. इतकं म्हणजे समग्र सांगतात सगळ्या गोष्टी. म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे अशी आलीच नसते, असं साधं कोणी सांगितलं तसं जे सांगितलं त्याची शंका आली नसते. खूप आभार तुमचे वसुधाताई. आणि वसुधाताई मला पर्सनली मेसेज करून इतकं काय काय सांगत असतात. तुमचे खूप आभार वसुधाताई. हो ना. वसुधाताईंच्या मला असं वाटतं म्हणजे आपल्या याच्यामध्ये वसुधाताई आहे, अश्विनीताई आहेत, जिंदे मावशी आहेत. तर ह्या व्यक्ती आहेत. मी म्हणते की ते एक आशीर्वाद आहे आपल्या ग्रुपमध्ये. हे जे सिनियर सगळे आहेत व्यक्ती आणि त्यांचे खूप आशीर्वाद मिळतात. तर तुम्हाला मनापासून नमस्कार मावशी. तर नाही मला कोणी सख्खी मावशी असं नाही आहे, पण मला असं वाटतं की मावशींच्या स्वरूपामध्ये कोणीतरी आहेत आपल्याला आशीर्वाद द्यायला आपल्या ग्रुपमध्ये. माझ्या मुलीने एवढ्याच. हो खरंच खूप छान त्यांचे आशीर्वाद असतात आणि खूप छान त्या काहीतरी लिहितात आणि मला पर्सनली पाठवत असतात. तुमच्या आशीर्वादामुळे मला काय काय सुचतं.
पुण्यात आहे गेल्या 8-10 दिवसापासून. हा, नक्कीच भेटूया आपण वसुधाताई, नक्कीच भेटूया आपण, नक्की भेटूया. चालेल. जमेल तेव्हा या तुम्ही, नक्की भेटू आपण. येस.